सध्याच्या काळात एखादी शिक्षण संस्था काढून ती चालवणं फार कठीण काम आहे। मात्र स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत अनेक संस्था सुरू करून शिक्षणाचं रोपटं लावलं। या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी दिलेल्या योगदानामुळे शेकडो विद्यार्थी उच्च विद्याविभूषित झाले आहेत। कोल्हापूरच्या भविष्यातील शिक्षणाची कायमस्वरूपी सोय डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी करून ठेवली आहे। कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात डी.वाय. पाटील यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली। संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांची खासदार महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आज भेट घेऊन सांत्वन केलं। शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण, उद्योग यासह विविध क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवलेल्या शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं मंगळवारी निधन झालं। डी.वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, मंत्रीगण यांच्यासह सर्व स्तरातील नागरिकांची गेले 5 दिवस कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी रीघ लागली आहे। माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांनी पाटील कुटुंबियांची यापूर्वीच सांत्वनपर भेट घेतली आहे। खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पाटील कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेतली। या भेटीत खासदार महाडिक यांनी स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याशी असलेले आपले स्नेहबंध आणि आठवणींना उजाळा दिला। शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण संस्थांचं रोपटं लावलं। या रोपट्यांचं आता वटवृक्षात रूपांतर झालंय। आजच्या काळातही एखादी शिक्षण संस्था सुरू करून ती चालवणं कठीण आहे। मात्र त्या काळात डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी विविध शिक्षण संस्थांची निर्मिती करून कोल्हापुरातून शेकडो उच्च विद्याविभूषित विद्यार्थी घडवले। कोल्हापूरच्या विकासात आणि भरभराटीमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। या वटवृक्षाच्या सावलीत नव्या पिढीची जडणघडण होत राहील, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। 50-60 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळी कसलेही रिसोर्सेस नव्हते, म्हणजे आर्थिक रिसोर्सेस, जागा नसायच्या, लोक नसायचे, चांगले लोक मिळाले नाही, त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये शिक्षण संस्थांची सुरुवात केली। आणि बघता बघता तुम्ही बघितलं असेल की कोल्हापूरसह मुंबई, पुणे, राज्यभरामध्ये, देशभरामध्ये, परदेशामध्ये त्यांनी आपल्या संस्थांचं एक मोठं जाळं निर्माण केलं। किंवा कोल्हापूरचा जो विकास आहे यामध्ये डी.वाय. दादांचं एक खूप मोठं योगदान मानावं लागेल, कारण अनेक उच्च शिक्षित, उच्च विभूषित विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून झालं। आज तुम्ही बघा, आज सगळे रिसोर्सेस आपल्याकडे असतानासुद्धा संस्था उभा करणं सोपं नाही आहे, परंतु त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि कोल्हापूरच्या वैभवात मोठी भर पडली। कोल्हापूरच्या ज्ञानार्जनात भरपूर भर पडलेली आहे आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये सुद्धा डी.वाय. दादांचं योगदान मोठं आहे आणि त्यांच्या जाण्यानं निश्चितच खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। डी.वाय. दादांनी एक छोटंसं रोपटं लावलेलं, त्याचं वटवृक्ष तर झालंच, परंतु त्याची सावली जी आहे ती संपूर्ण कोल्हापूरवर कायम राहील अशी व्यवस्था ते करून गेलेले आहेत। त्यांच्या जाण्यानं कोल्हापूरमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। आम्ही महाडिक परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। निवडणुकीत झालेल्या पराभवानं खचून जायचं नसतं, तर टिकून राहायचं असतं, तरच यश मिळतं। एक दिवस तू नक्की खासदार होशील, अशा मौलिक शब्दात डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी सन 2004 मध्ये आपला आत्मविश्वास वाढवला होता, अशी अविस्मरणीय आठवणही खासदार महाडिक यांनी सांगितली। माझ्या दादांच्या अनेक आठवणी आहेत। 2004ची लोकसभेची निवडणूक, मी निवडणूक लढलो आणि खूप कमी मतानं मी पराभूत झालो आणि मला वाटते त्या निवडणुकीनंतर 1 महिन्याभरातच मी दादांना भेटण्यासाठी आलो होतो, कारण मी सगळीकडं माझे आभार दौरे सुरू होते आणि आभारासाठी मी त्यांच्या घरी इथं आलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ह्याच्यात पराभूत झाला म्हणून निराश होऊ नको। जसं महादेवराव महाडिक साहेब आमचे नेहमी सांगतात, निराश होऊ नको, तसं दादांनी सांगितलं आणि मला दिसतंय म्हणले, म्हणजे मला दूरदृष्टी आहे की लवकरच तू खासदार होणार, त्यामुळे या प्रवाहातून बाहेर पडू नकोस। आणि तसंच झालं, आम्ही या प्रवाहात राहिलो। 2009ला शक्य झालं नाही, परंतु 2014ला मी लोकसभेमध्ये कोल्हापूरमध्ये निवडून गेलो।
डॉक्टर डी वाय पाटील यांनी सर्वच क्षेत्रात केलेलं कार्य यापुढंही सर्व समाजाला मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरेल असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनीही पाटील कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगितलं. यावेळी महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, मुरलीधर जाधव, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव यांनीही स्वर्गीय डॉक्टर डी वाय पाटील यांना अभिवादन करून पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनीही पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि डॉक्टर डी वाय पाटील एकाच वेळी राजकारणात सक्रिय झाल्यामुळं पाटील कुटुंबियांशी आपले स्नेहाचे संबंध आहेत अशा शब्दात नामदार देसाई यांनी डॉक्टर डी वाय पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.